नमस्कार. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठं पोर्टल चॅनल आमचं निरंजना न्यूज. या निरंजना न्यूजतर्फे आज आम्ही सातारा किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आमच्या गटाचे भुईंज गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रमोददादा शिंदे यांची आज आम्ही मुलाखत इथं घेत आहोत. प्रमोददादा नमस्कार. वरागडीताई नमस्कार. यस दादा, पुढचा प्रश्न की भुईंज गटामध्ये आपल्या माध्यमातून मकरंदाबांच्या म्हणजे नामदार मकरंदाबा यांच्या माध्यमातून आणि खासदार नितीन काका यांच्या माध्यमातून अक्षरशः करोडो रुपयांची कामं झालेली आहेत. परंतु भविष्यातील वेध घेता तुमच्यामध्ये तुमच्याकडे असं काय व्हिजन आहे, ध्येय आहे भुईंज गटातील गावागावाबद्दल किंवा भुईंज गावातील गावागावाबद्दल तुमचं व्हिजन काय नेमकं भविष्यातील? भुईंज जिल्हा परिषद गटातले तुम्ही कामांचा हिशोब बघितला तर त्या गावात किती लोकसंख्या हे बघितलं नव्हतं, परंतु त्या गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या गावच्या दृष्टिकोनातून त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी या जिल्हा परिषद गटात गावागावात आणि वाडी वस्तीवर दिलेला आहे. जलजीवनमधून तुम्ही जर म्हणलं तर तिथं 1 कोट 2 कोट 4 कोट 5 कोट रुपयाच्या योजना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. सामाजिक सभागृह असतील त्या ठिकाणी सुद्धा निधी दिलेला आहे. रस्ते असतील रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे. निधी देण्यात कुठेही कुचराई केली नाही. अतिशय चांगले रस्ते या परिसरातले आहेत. शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. अंगणवाड्यांच्या शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. त्यामुळं अशी काही परिस्थिती राहिली नाही. आणि माझं विजन जर विचारलं आहे जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात, हा जिल्हा परिषद गट खरं तर अतिशय सुंदर गट आहे. म्हणजे ह्या संपर्क ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला गट जर म्हटलं तर हा भुईंज गट आहे. आणि उद्या भविष्यात या जिल्हा परिषद गटातल्या सगळी कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आबांच्या माध्यमातून काकांच्या माध्यमातून केलेला आहे. भविष्यात या भागामध्ये ज्या ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकताची चांगल्या पद्धतीच्या पाहिजेत त्या 100% स्मशानभूमी गावगावच्या चांगल्या करण्याचा एक संकल्प आमच्या डोक्यात आहे. शैक्षणिकदृष्ट्या शाळेला ज्या मूलभूत गरजा आहेत, प्राथमिक शाळेला 5वीपर्यंत असतील किंवा 7वीपर्यंतच्या शाळेला असतील, त्यांनासुद्धा चांगली शैक्षणिक दर्जा असणारे शिक्षक असतील किंवा ज्या काही सुविधा असतील, मग आता जे काही शाळेच्या संदर्भातले चांगले पायलट प्रोग्राम या ठिकाणी राबवले गेलेत. उदाहरणार्थ माझ्या जाम गावामध्येच आज 70 लाख रुपयाची इमारतीचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा शाळा करण्याचा एक संकल्प आमच्या मनामध्ये. मुलांच्यासाठी, तरुण मुलांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या आधुनिक व्यायामशाळा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत की मुलं जी दुसऱ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जिमच्या दृष्टिकोनातून व्यायामाला जातात, तो पण आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय. पाणी, एक स्वच्छ पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे. तो मूलभूत हक्क आपल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. चांगलं पाणी, चांगल्या पाण्याच्या योजना देण्याचं आणि गावाला प्रत्येक गावात परिपूर्ण म्हणजे पूर्ण पाण्यानं पाणी पुरेल अशा पद्धतीचं पाणी पण त्या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा आणि शेतीविषयक विषय असतील, पाणंद रस्ते असतील की ज्या शेतातले आता वादविवाद निर्माण व्हायला लागले. काय झालं की लोकसंख्या वाढली, जमीन कमी झाली आणि मग त्यातनं वाद निर्माण व्हायला लागले. मग रस्ते द्यायलासुद्धा मानसिकता लोकांची नसते. मग ते पाणंद रस्ते लोकांच्याकडून आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून त्या लोकांना समजूत घालून मग शेतातले पाणंद रस्ते करूनसुद्धा त्या संदर्भातलं पण एक काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न की ज्या दृष्टिकोनातून हा जिल्हा परिषद गट सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीचं काम करण्याचा आमचा मानस आमच्या तिन्ही उमेदवारांचा, आमचे नेते आबा आणि काकांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं असेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. एक छोटासा प्रश्न दादा, मागं वाई नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून आपल्या गटात किंवा आपल्या तालुक्यात एक काहीतरी चर्चा आहेत की जयकुमार गोरेंनी इकडं लक्ष दिलेलं आहे. जयकुमार गोरेंचा या मतदारसंघावर खूप प्रभाव आहे. तेव्हापासून भाजपची ताकदसुद्धा वाढत चाललेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, जयकुमार गोरेंचा प्रभाव आपल्या मतदारसंघावर किंवा आपल्या गटावर कितपत पडेल किंवा पडेल का? माझा प्रश्न तुम्हालाच येतात, तुम्ही पत्रकार म्हणून मला विचारताय. नाही, आपल्या गटावर प्रश्न काय माहिती आहे का की हा मतदारसंघ एवढा चांगला बांधलेला मतदारसंघ आहे. अपवादात्मक परिस्थितीत वाईमध्ये काय घडलं म्हणून त्यांचा प्रभाव या मतदारसंघामध्ये आला आणि ते काहीतरी चमत्कार उद्या करून दाखवतील आणि मकरंद पाटलांना चॅलेंज करतील अशी परिस्थिती या मतदारसंघाची राहिलेली नाही. या मतदारसंघामध्ये अतिशय संपर्क असणारा, तळागाळातल्या लोकांची जाण असणारा, या मतदारसंघाचे सगळे प्रश्नाची
सोडवणूक करणारा नेता जर कोण असेल तर केवळ मकरंद पाटील आहेत. येस. त्यामुळं उद्या ते जयकुमार गोरेंचं नाव मला घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही विषय आणला म्हणून सांगतो. त्यांनी कुठलं चॅलेंज करावं ते चॅलेंज आम्ही त्यांनी आबानी नाही, मी तालुका अध्यक्ष म्हणून मी त्यांचं चॅलेंज स्वीकारतोय. क्या बात आहे. लक्षात आलं का? त्यामुळे ते काही तो विषयाला आम्ही फार महत्त्व देत नाही. घटना घडली, आमच्या थोड्या काही चुका घडल्या, त्याचं प्रभाव होईल अशी परिस्थिती या मतदारसंघात नाही. जातीय राजकारण करण्याची जी प्रवृत्ती त्यांची आहे आणि ते जातीचं राजकारण करून या मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या मतदारसंघातली जनता आणि विशेष करून तुम्हाला माहिती आहे की वाई तालुक्यातील जनता अशा गोष्टीला बळी पडणार नाही. कारण जिल्ह्याचं राजकारण करणारा तालुका कुठला असेल तर तो वाई होता. आजपर्यंतचा इतिहास आहे, जिल्ह्याचं डोकं हे वाई तालुका आहे. त्यामुळं तुम्ही अशा काही गोष्टीत मला वाटत नाही की फार स्वारस्य आहे. आणि पत्रकार म्हणून तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पाक अगदी त्या कांदाडीपासून आबांच्या प्रचाराच्या निमित्तानं फिरलाय. काय संपर्क आहे आणि कुठला कार्यकर्त्याचा संपर्क असू शकतो हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि काय जुने काय असतील, आता नावं मला घ्यायची नाहीत, त्यांचाही इतिहास बघा. त्यामुळं असं काय होईल अशी परिस्थिती या मतदारसंघात अजिबात नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज 100% तुम्हाला 12-0 असेल, हे निश्चित तुम्हाला मी सांगतो. एक मुलाखत संपवताना फक्त 2 प्रश्न किसनवीर कारखान्याच्या सभासदासंदर्भात विचारतो दादा, कारण का आपण फक्त गटासंदर्भातच बोललेलो आहोत. किसनवीरची सत्ता ज्यावेळी आबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्वजण इथं म्हणजे व्यवस्थापन पाहत आहात, तुम्ही सत्ता बदल झाल्यानंतर किसनवीर ताब्यात घेतला, त्यावेळी जवळजवळ 54 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं होते. आणि ते शेतकऱ्यांचं देणं असं म्हणतात की ते शेतकरीसुद्धा मदनदादांचेच जवळचे शेतकरी होते. तर तेव्हापासूनचा किसनवीरची ही घौडदौड, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आता किसनवीर कारखान्याचा विषय तुम्ही काढला, हा विषय खरं तर एक 2-5 मिनिटातला विषय नाहीच आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आणि माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा तुम्ही 54 कोटीचा विषय घेतला. हो, मला वाटते की त्या 19 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही त्यांच्या जवळपास होता. हो, तुम्हालाही त्यांनी कसं कामकाज केलं त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि ज्यावेळेला कारखाना हा पूर्ण रसातळाला गेला, कारखाना पूर्णपणानं बुडायला होता आणि 2021 हा कारखाना 2020-21 पूर्णपणानं बंद पडला. आणि हा कारखाना उभा करत असताना स्वर्गीय कैलासवासी किसनवीर आबांनी हा कारखाना उभा करताना त्यांचं एक मोठं ध्येय होतं की या परिसरातील शेतकरी असतील, त्यांच्या ऊसाला योग्य पद्धतीनं त्याचं गाळप झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी तो रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा एका उदात्त हेतूने कारखाना उभा केला. परंतु दुर्दैवानं 19 वर्षाच्या राजवटीमध्ये या कारखान्याची दुर्दशा झाली आणि त्यावेळेला शेतकरी सगळा भरडून निघाला. म्हणजे 5 तालुका कार्यक्षेत्र असणारा हा कारखाना, या कारखान्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या ऊसाचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला की ऊस तोडायला आर्थिक तडजोड केल्याशिवाय ऊस तुटत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हा कारखाना शेतकऱ्यांनी सांगितलं, सभासदांनी सांगितलं की आबा हा कारखाना एक तर तुम्ही ताब्यात घ्या, नसेल तर दुसरा कारखाना उभा करा. परंतु आपल्याकडं भौगोलिकदृष्ट्या अशी जागा कुठलीही नसल्यामुळं आणि शासनाच्या परमिशन नसल्यामुळं आपण नवीन कारखाना काढू शकलो नाही. परंतु शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी हा कारखाना ताब्यात घेण्याचा निर्णय आबांना घ्यावा लागला. तो केवळ जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यायला लागला. आणि मग आपण बघताय की काय परिस्थिती निर्माण झाली. गेले 3 सीझन झाले, हा 4था सीझन आता संपत आला. मग आम्ही शेतकऱ्यांच्याकडनं भागभांडवल उभं करून हा कारखाना त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. NCDCच्या माध्यमातून ज्यावेळेला पैसे उपलब्ध करायचे होते त्यावेळेला राजकीय निर्णय साहेबांच्या पाठीशी जात असताना तो निर्णय बदलून आम्ही दादांच्या पाठीमागं जाऊन महायुतीमध्ये सहभागी झालो. त्यानंतर आम्हाला पैसे त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि मग तो सगळा इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे. त्यात खोलात मी आता काही जाऊ इच्छित नाही कारण तो खूप मोठा विषय आहे. आणि त्याच्यानंतर मग हे कारखाने आम्ही चालवत असताना मग काय बँकांची देणी असतील, खूप काही देणी होती बँकांची, शासकीय देणी होती, PFचे पैसे देणे होते, सगळे पैसे देणे होते, शेतकऱ्यांचे 54 कोटी रुपये देणं होतं. ते सगळे पैसे आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकऱ्यांना तर एका क्षणात
वन स्ट्रोकमध्ये आम्ही सगळे 54 कोटी रुपये दिले, जे जुन्या मॅनेजमेंटने त्यांचे ठेवले होते. आमच्याकडून आम्ही कुठल्याही प्रकारचं रुपयाचं कर्ज NCDC सोडून घेतलेलं नाही. जे काय आहे ते उत्पादित केलेल्या मालाची विक्री करून शेतकऱ्यांना आम्ही पैसे देतो आहे. शेतकऱ्यांचे 10 पैसे आम्ही ठेवले नाहीत, कामगारांचे पैसे ठेवले नाहीत. असं असताना हा गळीत हंगामाचा सरते शेवटी हंगाम आलेला आहे, शेवट हंगाम आलेला आहे. आणि या हंगामातलं सुद्धा आम्ही 15 दिवसाचं पेमेंट दिलेलं आहे. साखर विकून आम्ही ते पैसे देतो आहे. आमच्याकडं शेतकऱ्यांचं पेमेंट द्यायला जेवढं देय आहे त्याहीपेक्षा अधिकचा माल आमच्याकडं असल्यामुळं कुठलंही आमच्याकडं कर्ज नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना 100% ते सगळे पैसे देऊ शकतो. आणि आज कारखाना आम्ही वाचवण्यात यशस्वी झालो आहे. तो सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळं आणि स्वर्गीय अजितदादा होते, केवळ अजितदादा होते म्हणून हा कारखाना वाचलेला आहे. दादा, कारखान्यावर फक्त एकच प्रश्न की जुन्या व्यवस्थापन आणि आत्ताच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही आत्ता छोट्या छोट्या गोष्टी दिसून येत आहेत की तुम्ही अनेक ठिकाणी काटकसर करताय. म्हणजे अनेक ठिकाणी जास्तीत जास्त पैसे सभासदांचे वाचवण्याचा प्रयत्न करताय. उदाहरणार्थ संचालकांना पहिल्यांदा गाड्या दिल्या जायच्या, प्रत्येक संचालकाला प्रवासाला गाडी दिली जायची. तर आता त्या काटकसरीचं काही असं वर्णन कराल का तुम्ही की इथं या ठिकाणी आम्ही जाणून बुजून पैसे वाचवतोय? आम्ही कुठंच पैसे खर्च केले नाहीत. हां, एक तर भत्ता घेतला नाही. मीटिंगचा भत्ता 4 वर्ष झाले आम्ही घेतलाच क्या नाही. बात आहे, क्या बात आहे. गेस्ट हाऊस आमचं पूर्णपणानं बंद आहे. येस. गाड्यांचा वापर फक्त कारखान्याच्या कामानिमित्तानं मी करतो, अन्यथा गाड्यांचा वापरही बंद आहे. कुठलाही अनाठाई खर्च नाही, मोठे कार्यक्रम नाहीत. जे कार्यक्रम करण्याचं गरजेचं आहे ते थोड्या पैशात कसे उठावदार कार्यक्रम होतील, येस. म्हणजे लाखाच्या आतलेच कार्यक्रम, असे कार्यक्रम पण नाहीत आमचे. त्याने खूप मोठे कार्यक्रम घेतले, त्याचे जे साक्षीदार तुम्ही आहात, ते आम्ही सांगायची काय आवश्यकता नाही, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही अतिशय काटकसरीने कारखाना चालवला आहे. कुठेही पैशाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केलेला नाही. आणि आम्हाला मूळच आबांच्यापासून सर्व संचालक मंडळ सुद्धा अतिशय प्रामाणिकपणानं अहोरात्र प्रयत्न करून हा कारखाना वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. कामगारांनी केले, सर्वांनी केले, अधिकारी मंडळी असतील, शेतकऱ्यांनी सहकार्य केलं, म्हणून हा कारखाना आपण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहे. शेतकरी सभासदांनी असंच सहकार्य केलं 2-3 वर्ष, तर निश्चितपणे हा कारखाना आपल्याला पूर्ववैभव प्राप्त करेल अशी मला अपेक्षा आहे. एक शेवटचे 2 प्रश्न दादा. वाई तालुक्यामध्ये, संपूर्ण वाई तालुक्यामध्ये जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये कोणत्या ठिकाणी तुमचं प्राबल्य आहे की तुम्हाला काय वाटतंय निकाल कसा लागेल? मग अशीच सांगितलं की तुम्हाला मी येस. 12-0 निकाल लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. मला शेवटचा एक प्रश्न विचारतो की भुईंज गटातील मतदारांना तुम्ही आत्ता काय आव्हान कराल? भुईंज गटातील सर्व मतदारांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण अशा पक्षाच्या पाठीमागे जा किंवा अशा नेतृत्वाला आपण ताकद द्या की ज्यांनी आपले काम करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, रात्रीचा दिवस केला. म्हणजे अगदी कोविड ज्या वेळेला आला त्यावेळेला सुद्धा फील्डवर असणारा नेता होता तो मकरंद आबा होते. येस, येस. मग मकरंद आबांच्या पाठीशी ज्यांनी या सगळ्या तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास केला. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं विजन आहे की हा तालुका सुजलाम सुफलाम करत असताना विकाससुद्धा त्या तालुक्याचा एक मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि सर्व जनतेला त्या सुखसुविधा त्यांच्या गावामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत. अशा नेतृत्वाच्या पाठीशी प्रामुख्याने मकरंद आबांच्या पाठीशी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण राहावं. आणि मतरूपी, त्यांना तर मतरूपी ताकद द्यावी, परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचं दुर्दैवी निधन झालं त्या अजितदादांना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराला त्याला पाठबळ द्यायचं असेल, ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची, विकासाची दृष्टी होती, ती जर दृष्टी पुढे चालवायची असेल तर दादांना त्या ठिकाणी, दादांच्या विचाराला आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण मतरूपी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अशा प्रकारे असं बोललं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 तास कव्हरेजमध्ये राहणारे नेते जे असतील ते मकरंद आबा. आणि मकरंद आबांची ही फौज म्हणजे मकरंद आबांचे हे सच्चे सेनापती प्रमोददादा, ते सुद्धा अगदी घराघरात लोकांच्या मनामनात बसलेले आहेत. आणि त्यांनी आज आपल्यासमोर
आपल्या निरंजना न्यूजला, आमच्या निरंजना न्यूजला दादा तुम्ही एवढा वेळ दिलात, तुम्ही परखड तुमची मतं मांडलीत, तुमचे खूप खूप आभार. वरागडेताई तुमचं सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. आभारी.